काही महिन्यापूर्वी माझे मामा आमच्या घरी एक कागद घेऊन आईच्या सहीसाठी आले होते. पण तेव्हा आई ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेली होती. तो कागद हक्क सोडविण्याचा प्रतिज्ञापत्राचा होता. म्हणजे मामांची जी वडिलोपार्जित जागा व जमीन होती त्यात आईचा काही सहभाग नसणार नाही याबद्दल त्यात माहिती होती. आई जेव्हा ऑफिसचे काम संपवून घरी परतली तेव्हा तो कागद मी आईला दाखवला आणि आईने त्यावर सही दिली. म्हणून मी आज संध्याकाळीच नाशिकला तो कागद मामांना देण्यासाठी त्यांच्या घरी जाणार होतो. मी अजय 3-4 दिवसांसाठी मामांचाच घरी मुक्कामाला राहणार होतो. माझे मामा व मामी दोघेही सरकारी नोकरीवर जॉबला होते. आज रविवार होता. मामा व मामी घरीच असणार होते. म्हणून तो कागद देण्यासाठी मी सकाळी 7 वाजेची बस पकडून दुपारी 12 पर्यंत नाशिकला पोहोचलो. नाशिकचे वातावरण अगदी गार होते. अधूनमधून अवकाळी पावसाच्या सरी सुरूच होत्या. मी बस स्टँडवर उतरून सरळ रिक्षा स्टॉपवर जाऊन रिक्षाने मामाच्या घरी पोहोचलो. मामाचे घर खूप मोठे होते. ते गावाकडून जॉब लागल्यामुळे नाशिकला सेटल झाले होते. त्यांना आता 15 वर्ष नाशिकमध्ये येऊन झाली होती. मामा व मामींची जोडी अगदी कमालीची होती. मामींनी आपली फिगर योगा करून मेंटेन ठेवली होती. पण मामी स्वभावाला मन मोकळ्या व मन मिळाऊ होत्या. दुपारचे जेवण करून मी थोडी विश्रांती केली आणि बरोबर 5 वाजेला दारावरची बेल वाजली. मी दार उघडण्यासाठी गेलो आणि समोर एक सुंदर स्त्री दारासमोर उभी होती. तिच्याकडे मी तब्बल 1 मिनिट पाहतच राहिलो, कारण मी माझ्या आयुष्यात इतकी गोरीपान व ब्युटिफुल बाई पाहिली नव्हती. तिचे वय साधारणतः 26-27 वर्ष इतका असावा. पण त्या लाईट पिंक कलरच्या साडीत तिचं रूप अजूनच खिलून दिसत होतं. तीही माझ्याकडे एकटक लावून पाहतच होती, कारण मी दिसायला सुंदर होतो. माझे वाढलेले केस माझ्या सुंदरतेला अजून निखारत होते. पण माझ्या कॉलेज लाईफमधल्या मी पटवलेल्या मुलींपेक्षा सुद्धा ती बाई अधिक सुंदर होती. म्हणून मला तिच्याकडे पाहून अधिकच आकर्षण तिच्याबद्दल वाटू लागले होते. तेवढ्यात तिचा आवाज मला आला, भैया थोडा साईड होंगे आप. मी लागलीच बाणावर येऊन तिला घरात येण्यासाठी जागा दिली. ती सरळ किचन मध्ये गेली आणि त्या ठिकाणी मामी आज चहा बनवत होत्या. ती बाई वेळ वाया न जाऊ देता भांडे धुण्यात व्यस्त झाली. मला अनुमान आला होता, तरी मनातील शंका दूर करण्यासाठी जेव्हा मामी हॉलमध्ये चहा घेऊन आल्या तेव्हा मी त्यांना विचारले, मामी ही बाई कोण? तेव्हा मामींनी मला सांगितले, ही पूनम, आमची कामवाली बाई. मी चहा पीत असताना माझं लक्ष तिच्यावरच होतं. ती तिच्या कामात व्यस्त होती. तिच्या साडीच्या खोचलेला पदर आणि त्यात तिच्या शरीराची होणारी हालचाल माझ्या मनात एक वेगळीच तरण व ऊर्जा निर्माण करू लागली होती. मला तिच्याशी बोलावं असं मनात वाटू लागलं होतं. आता तिचं काम झालं होतं. ती किचनमध्ये झाडू मारू लागली होती. ती जेव्हा खाली वाकत होती तेव्हा माझं लक्ष तिच्या त्या ठिकाणी गेले. हो 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 हो, काय मस्त आहे. मी मनातच म्हणालो, आपण जर पूनमला आपली गर्लफ्रेंड बनवली तर. असे वेगवेगळे विचार मनात सतत घोंगू लागत होते. एका तासात तिचे सर्व काम आपटून झालं होतं. ती आपले कपडे व्यवस्थित करून लागलीच मामींना म्हणाली, मैं आती हूँ मैम साहब. तेव्हा मामी तिला म्हणू लागली, पूनम सुबह थोड़ा जल्दी आना, मुझे ऑफिस के काम से बाहर जाना है. तुम 7 बजे ही आ जाना. और तुम्हारे साहब का और हमारे यहाँ आज मेहमान आए हैं, उनका नाश्ता बना लेना. त्यावर पूनम म्हणाली, ठीक आहे मॅम साहब, मैं जल्दी आ जाऊंगी. आणि ती निघूनही गेली. माझ्या डोक्यात सतत तिच्याबद्दलच विचार सुरू होता. कामवाली बाई एवढी सुंदर ही असू शकते याची मी कल्पना केली नव्हती. संध्याकाळचे 6 वाजले होते. आम्ही तिघही जण बाहेर जेवणासाठी रात्री निघणार होतो. 9 वाजेच्या सुमारास आम्ही बाहेरचे जेवण करून घरी परतलो आणि आपापल्या रूम्समध्ये जाऊन झोपलो. नवीन जागा असल्यामुळे मला लवकर झोप लागत नव्हती आणि असेही माझ्या गर्लफ्रेंडशी चॅटिंग करून मी पण घरी रात्री 1 वाजेच्या सुमारास झोपायचो. आता परत मी चॅटिंगमध्ये व्यस्त झालो होतो. रात्रीचे 1:30 वाजले होते. गळा थोडासा कोरडा पडू लागला होता. पाण्याची तहान मला लागली होती, म्हणून मी किचनमध्ये आलो होतो. पाणी पिऊन परत जात असताना मला मामा व मामी यांच्या रूममधून कुजबूज ऐकू येत होती. त्या ठिकाणी काही वेळ मी थांबला. मला वाटलं यांच्यात काही भांडण होत असावं, पण ती कुजबूज वेगळीच होती. त्यांच्या कुजबुजामुळे माझ्या डोळ्यासमोर पूनम फिरू लागली होती. अशा वेळेस जर पूनम आपल्या सोबत राहिली असती तर मी तिचे स्वप्न डोळे उघडून पाहू लागलो होतो.
त्यानंतर मी माझ्या रूममध्ये आलो. साधारणतः 2:30 वाजेच्या सुमारास मी गाढ निद्रेमध्ये झालो. मी सकाळी उशिरा उठलो होतो. साधारणतः 9 वाजले होते. मामी ऑफिसच्या कामासाठी निघाली होती आणि मामा ऑफिसला जाण्याची तयारी करत होते. मामा व मामी यांच्या ऑफिसचा टायमिंग हा 9 ते 5 असायचा. मामा पोस्टात काम करत होते आणि मामी स्टेट बँकेत नोकरीला होती. पूनम मामांसाठी ब्रेकफास्ट तयार करत होती. मी पुढच्या हॉलमध्ये बसून किचनमध्ये तिलाच पाहू लागलो होतो. आज ती पंजाबी ड्रेसवर आली होती. तो ड्रेस तिला अधिकच शोभून दिसत होता. ती त्या ड्रेसमध्ये 18-19 वर्षाची मुलगी वाटत होती. मामांचा नाश्ता झाल्यावर मीही ब्रश करण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. मामांचा मला आवाज आला, "अरे अजय, मी निघतो ऑफिसला. घरात काही प्रॉब्लेम आला तर मला फोन करशील." असं म्हणून मला वाटले मामा ऑफिससाठी निघाले असावे आणि मामांना वाटलं मी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो असावं. मला यायला वेळ लागेल. त्याच वेळी मामा हे पूनमला घेऊन त्यांच्या बेडरूममध्ये गेले आणि काही क्षणातच मी टॉवेल घेण्यासाठी बाथरूममधून निघून माझ्या रूममध्ये जात होतो. तेव्हा मामांच्या रूममधून मला पूनमच्या कुजबुज करण्याचा आवाज ऐकू आला. पूनम मामांना सांगत होती, "साहब जाने दो, टाइम हो जाएगा और आपके यहाँ आपका भांजा भी आया है. वो हम दोनों को यहाँ देखेगा तो गजब हो जाएगा." तेव्हा मामा पूनमला म्हणाले, "अरे पूनम, वो अभी नहा रहा है. उसे टाइम लगेगा आने में. तब तक खत्म हो जाएगा." त्या दोघांची कुजबूज ऐकून माझ्या अंतर्मनात वेगळीच ऊर्जा निर्माण होऊ लागली होती. मलाही पूनमबद्दल जास्तच आकर्षण वाटू लागलं होतं. ते दोघे बाहेर निघायच्या आत मी बाथरूममध्ये टॉवेल घेऊन निघालो. मी काही वेळानंतर फ्रेश होऊन बाहेर आल्यानंतर पाहिले मामा हे घरी नव्हते आणि पूनम आपल्या कामात व्यस्त होती. पूनम हे पुढचा हॉल स्वच्छ करत होती. ती जेव्हा झाडू मारत होती तेव्हा माझं लक्ष अचानक तिच्या त्याच ठिकाणी जायचं आणि त्यामुळे मला असं वाटू लागलं होतं की केव्हा मी पूनमला आपल्या मिठीत घेऊन तिच्या गालावर मुका घेऊ. मी सोफ्यावर बसूनच पूनमच्या प्रेमात रंगू लागलो होतो. ती जसजशी सोफ्याजवळ झाडू मारण्यासाठी जवळ आली होती तसतसं माझं लक्ष अधिकच तिच्या त्या ठिकाणी जाऊ लागलं होतं. मी तिच्या त्या ठिकाणी पाहत असताना आमच्या दोघांच्या नजरानजर झाल्या आणि मी फटक्यात मान वळवून न्यूजपेपरवर डोळे फिरवले. पूनमलाही कळत होते की मी वारंवार तिला न्याहाळतोय, तरी ती माझ्यासमोर न कळल्यासारखे वागत होती. आता माझ्याने कंट्रोल होणे शक्य नव्हते, म्हणून मी स्वतःहून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. "दीदी, आप पास में ही रहती है क्या?" "नहीं, मेरा घर यहाँ से थोड़ा दूर अंतर पर है. पैदल आने में 15-20 मिनट लग जाते हैं मुझे." "इसी घर में काम करते हो आप?" "दोपहर को 2 बजे तक काम करती हूँ भाई साहब. उसके बाद घर जाके खाना बनाती हूँ." "आपकी शादी हो गई है दीदी?" त्यावर पूनम म्हणाली, "हाँ, हो गई है. एक बात बोलूँ आपको, बुरा तो नहीं लगेगा?" "नहीं भाई साहब, बुरा क्यों लगेगा उसमें? बोलो, क्या कहना चाहते हो? आप इतनी सुंदर दिखती हो तो घर काम क्यों करती हो? कहीं दूसरी जगह काम करो. 2 बजे तक अलग अलग घर में झाड़ू पोछा करती हो, थक जाती होंगी आप." "भाई साहब, पेट के लिए करना पड़ता है और हर घर से मुझे सब काम करने का 2,500 रुपये महीने का मिलता है और मैं 5 घरों में ऐसे ही काम करती हूँ, तो कुल मिला के महीने का 13-14 हजार रुपये मैं कमा लेती हूँ." तेव्हा मी पूनमला परत विचारले, "आपके पति भी कमाते होंगे?" "अरे भाई साहब, वो अगर कमाते तो इस काम में नहीं आती मैं. दिन भर खाली घूमना और खाना और शराबी के साथ ठेके पर बैठना, बस इतना ही काम आता है उनको. एक नंबर का आलसी पति है मेरा. यहाँ पर हमारे गांव से हम कुल मिला के 25 लोग आए थे. उसमें से 10 लोग ही अच्छे से सेटल हो पाए हैं. बाकी तो सब ऐसे ही एक दूसरे के घर में काम करके गुजारा कर रहे हैं. दीदी, आप इतनी खूबसूरत हो. मैं आपके लिए कई कोशिश करूंगा नोकरी के लिए." त्यावर मला पूनम म्हणाली, "शुक्रिया भाई साहब." मी तिच्याशी बोलत असताना तिच्या सौंदर्यावरच फिदा झालो होतो. 2 दिवस आमचे असेच बोलत चालत निघून पूनम आणि माझ्यात छान बॉन्डिंग जमली होती. पूनम आता मला भाईसाहेब न म्हणता अजय म्हणू लागली होती. तिच्यात आणि माझ्यात आता मनमोकळेपणा वाढला होता. ती माझ्याशी निसंकोचपणे बोलायची. एके दिवशी मी रात्रीच्या वेळेस माझ्या गर्लफ्रेंडशी चॅटिंग करण्यात व्यस्त झालो होतो, म्हणून रात्री मी उशिरा झोपलो होतो
आणि सकाळच्या वेळेस उशिरा उठलो होतो. आता घड्याळीत सकाळचे 10 वाजले होते. मामा व मामी दोघेही ऑफिसला गेले होते आणि घरात पूनमही दिसत नव्हती. मला वाटत होतं की पूनम बाहेर घरातील कचरा टाकण्यासाठी गेली असावी, कारण रोज याच वेळेस कचरा घेण्यासाठी नगरपालिकेची गाडी यायची. पण काही वेळ वाट पाहिल्यानंतर तीही घरात परतली नव्हती. पण जेव्हा मी मामांच्या बेडरूमच्या दिशेने जात होतो, तेव्हा मला पूनमचा व मामांची कुजबूज जोरात ऐकू येत होती. म्हणजे मामा ऑफिसमधून जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा घरी येऊन मामी नसताना पूनमला भेटायचे, हे माझ्या लक्षात आले होते. आज काही करून दोघांना मला पकडायचे होतं, म्हणून मी माझ्या रूममध्ये झोपण्याचे नाटक करू लागला होता. मी रूमचा दार अशा पद्धतीने लावला होता की मला बाहेरच्या हॉलमधील सर्व घटना दिसतील. काही वेळ गेल्यानंतर मामा व पूनम त्यांच्या रूममधून बाहेर आले आणि मामा फटक्यात कामासाठी निघूनही गेले. पूनम आता पुढच्या हॉल स्वच्छ करण्यात सज्ज झाली होती. तेवढ्यात मी माझ्या रूममधून बाहेर आलो आणि अचानक पूनमचे लक्ष माझ्यावर गेले. ती मला पाहून थोडी घाबरली होती. तेव्हा मी तिच्याकडे पाहून तिला विचारले, पूनम, कुछ चाहिए था क्या आपको? कुछ नहीं. अच्छा हुआ आप जग गए. मुझे रूम साफ करना था. मी काही वेळ पुढच्या हॉलमध्ये बसून न्यूजपेपर वाचू लागलो होतो आणि पूनम माझ्या रूममध्ये झाडू मारत होती. तेव्हा तिला विचारण्यासाठी मी माझ्या रूममध्ये गेलो, पूनम, घर पे मामाजी आए थे क्या? तेव्हा पूनम म्हणाली, नहीं तो, वो तो सुबह ही ऑफिस चले गए थे, जब आप सोए थे तब. तेव्हा मी पूनमला म्हणालो, तुम्हारे सिर पे जो कुमकुम लगा है वो बिखर क्यों गया है? तेव्हा पूनम मला म्हणाली, जब मैं काम करती हूँ तो पसीना आ जाता है, उसे साफ करते समय हाथ लग गया होगा मेरा, इसलिए बिखर गया है. मगर जब मामाजी उस बेडरूम से निकले तब तुम उनके पीछे आई. मैंने अपने रूम से देखा था. मैं तो उस समय जगा हुआ ही था. अगर मैंने यह बात मामी को बता दी तो तुम्हारी नोकरी चली जाएगी. तेव्हा पूनम माझी माफी मागू लागली आणि म्हणू लागली, अजय, तुम ऐसा बिल्कुल मत करना. मैम साहब मुझे नौकरी से निकाल देंगे. पहले मेरा पति हर दिन शराब पीता है, बाकी सब घरों में मुझे थोड़ा बहुत दिक्कत है. यहाँ पे साहब और मैम साहब को जाने के बाद ज़्यादा काम नहीं रहता है. मेरे हाथों से अच्छा घर छूट जाएगा. त्यावर मी पूनमला म्हणालो, तुम्हारे और मामा के बीच ये चक्कर कितने दिनों से चल रहा है? तेव्हा पूनम म्हणाली, ज़्यादा नहीं, 2 साल से. आपके मामा मेरे प्यार में पागल है. वो मैम साहब से ज़्यादा मुझे चाहते हैं. तेव्हा मी पूनमला म्हणालो, मगर मुझे भी तुमसे कुछ ख्वाहिशें हैं. मैं जब तक इस घर में आया था और तुमको मैंने देखा था, तभी मैं तुम्हारे प्यार में दीवाना था. तो जिस तरह तुम मामा को खुश करती हो, इसी तरह तुम्हें मुझे भी खुश करना पड़ेगा. तो फिर मैं मामी को तुम्हारे बारे में कुछ नहीं बताऊंगा. त्यावर पूनम मला म्हणाली, मगर उसके बदले में आपके मामा जी मुझे खुशी खुशी से कुछ तोहफा ही भी देते थे. तेव्हा मी पूनमला म्हणालो, मामा जिस तरह से आपको तोहफा देते हैं उससे बड़ा तोहफा मैं तुमको दूंगा, अगर तुम मेरी बात मानती हो तो. तेव्हा पूनम माझ्या शब्दाला हो म्हणाली. तेव्हा पूनमला मी घरातील सर्व काम लवकरात लवकर आवरायला सांगितले आणि मी फटक्यात फ्रेश होऊन माझ्या रूममध्ये पूनमची वाट पाहू लागलो होतो. पूनम दार लावून काही वेळानंतर माझ्या रूममध्ये आली. ज्या संधीची मी एवढ्या दिवसांपासून वाट पाहत होतो ती संधी आत माझ्याजवळ चालून आली होती. पूनम हळुवार पावलांनी माझ्या रूममध्ये येत होती आणि मी तिची आतुरतेने वाट पाहत होतो. पूनम जशी माझ्या बेडवर येऊन माझ्या शेजारी बसली तेव्हाच मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि तिच्या हाताचा माझ्या हाताला झालेला स्पर्श आम्हा दोघांना एक वेगळीच ऊर्जा देऊन गेला होता. मी तिच्या तळ हाताचा मुका घेतला आणि हळूहळू माझा दोघी हातात तिचा चेहरा पकडला. काही वेळ मी तिच्या डोळ्यात गुंग झालो होतो. हळूहळू पूनमचे ओठ आता माझ्या ओठांच्या अगदी जवळ आले होते. पूनमलाही माझी आतुरता वाढू लागली होती. पूनमला माझ्या स्पर्शाची ओढ कधीपासून होती. हळूहळू माझे ओठ मी तिच्या ओठांवर टेकवले. माझ्या ओठांचा स्पर्श तिच्या ओठांना होता तिचं अंग थरथरायला लागलं होतं. आता आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत होतो. आज पूनमला घरी जायची सुद्धा इच्छा होत नव्हती, म्हणून संध्याकाळपर्यंत पूनम माझ्या जवळच होती.
आणि एकमेकांजवळ राहून आम्ही अगदी भरभरून प्रेम करून घामाने ओलीचिंब झालो होतो. आता दररोज नित्य नियम पूनम व मी, मामा व मामी गेल्यानंतर 11 वाजेच्या सुमारास एकमेकांना माझ्या रूममध्ये भेटायचो. तिलाही माझ्याशिवाय करमत नव्हते. तिला जो आनंद माझ्यासोबत आला होता तो तिला अजून कोणीही देऊ शकला नव्हता. मलाही मामाचं घर सोडायची इच्छा होत नव्हती. 2 दिवस जास्त राहून नाही असं वाटत होते की अजून महिनाभर मामांकडे थांबावं. अशा प्रकारे मामांच्या घरी काम करणाऱ्या पूनम सोबत घालवलेला वेळ मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.